टायगर टायगर तिकडे जा जा तिकडे लवकर निघ निघ येऊ नको वरती चल निघ 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 नाही यायचं निघ निघ ना मार खा निघ लवकर सुमित ए सुमित याला बोलाव जा 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 लवकर जा तिकडं हा घबरात आहे हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमचं आउट साईडचं प्लास्टर चालू आहे तर आमचा बिचारा मिस्त्री बघा कुठे बसून कसं काम करतोय किती दिक्कत आहे ए येऊ नको मार खाणार हां बघा आता आतमधल्या शिडीमधून गेला इकडून गेलाय तर हे बघा आता खूप हे सगळं बाहेरचं काम आहे ना त्यामुळे कसं आहे थोडं रिस्की पण आहे तर बिचाऱ्यांनी बघा दोनच फक्त लोखंडाचे आपले सी चॅनल टाकलेत या पायरीवर असेच ठेवले आहेत आणि तिकडे त्याच्यावर ठेवलं हा बघा देख कितना होशियार आहे देख मी बोली ना इधर आहे का बघा तिकडून येऊ दिलं नाही मी त्याला ह्या साईडनी आतल्या शिडीने आलाय पोरगा पण आलाच हां तर इकडून प्लास्टर चालू आहे आणि तिकडून पण चालू आहे जा पप्पांकडे तिकडे त्या मिस्त्रीला पाडशील जा तिकडे चाल येऊ नको इकडे तुम्हाला इकडून पण दाखवते मित्रांनो हे लोक काय करतायत वरच्या वरतीच माल बनवतायत वरूनच असं देत आहेत घमेला आणि काका आप ऊपर क्यों आए घोड़ा घोड़ा ले अरे वो घोड़ा किधर है घोड़ा अंदर है घास चलने गया वो घोड़ा मतलब वो सीढ़ी वो वाला ना वो बाहर है नीचे है हाँ लोखंड वाला है ना वो पायरी वाला आ जाओ इधर आओ इकडे तर मित्रांनो तुम्हाला इकडचं पण दाखवते 3 मिस्त्री आहेत तर मी त्याला म्हटलं इकडे एकाडी कर प्लास्टर आणि दोघांना या साईडला ठेवलंय इकडे बघा सुजल बसला इथं आणि हे बघा इकडून चाललंय त्यांचं हे बघा कसे बंदर झालेत अरे एक मिस्त्री कुठे गेला पंच लाने गए अरे बोलते तो दही लाते सुबह ही काय तुम्ही पण कभी बोले एक बार भी नहीं बोला जो शुरू से क्या जब जरूरत थी तभी बोलने का सीधा हे बघा इकडून असं झाडाच्या आडोशाला त्यांनी इकडं खांबे लावलेत असे हे लावलेत परांची बांधून चाललंय त्यांचं पण प्लास्टर असं ठीक आहे चला तर तो तिकडची लाईन करत येतो आता इथे काय पूर्ण होणार नाही मला वाटत नाही एवढी होईल जेवढी होईल तेवढी होईल तर बाहेरचं काम आहे आणि उंचावर आहे त्यामुळे लेट होतं आहे असू द्या चला होईल आज ना उद्या टायगर बघा आता कुठं आहे तो बघा हा बघा उंदुडी कुठे आहे हा खाली उतरायचं नाही तुला नाही उतरायचं मैं ऊपर वरती येऊ कुठे जायचं टेरेसवर मग चला टेरेसवर हाँ काम नहीं कर रहे नहीं बोल रहे काम कर रहे करतायत ना काम करता समझ में आया भाषा समझी क्या कुछ नहीं समझे बोला काम नहीं कर रहे कुठे जायचं असे टेरेस दाखव हाँ कोण नाही काम करत हा करतोय सूरज करतोय चल चल टेरेसवर टेरेस कुठे आहे देखो टेरेस भी समजता है जाऊ दे त्याला टेरेसवर घेऊन येडा यायचा पाठीमागून हां आता मी का आलीच नव्हती याच्यात अरे बापरे भरा हुआ था क्या आज सुबह ये भर के रखे थे ए कॉर्नरला जाऊ नको नो अरे बाबा हाँ इधर से मलवा कैसा देते हो भाई तुम इथून बघा त्यांनी काय केलं माहिती का मित्रांनो इथं त्यांनी माल बनवला आणि इथून त्यांनी बादलींनी माल दिलाय बल्टी से माल दिया या घमेला से दिया अभी ये ठीक से संभाल के रखो भाई काता इधर उधर डाल देते हो गोनी में फिर ये हो जाता है हे बघा पोराला आहे कसली भीती कॉर्नरनी चालतो ए चल हो इकडं पोरांनी खुर्च्या आणलेल्या काल त्यांचे मित्र आलेले तर बसलेले सगळे हे बघा खुर्च्या आणून ठेवलेल्या आणि चल चल खाली
चला. लय आला आता मोकळं झालं. मला जर सगळेजण म्हणतात की टायगरला आता फिरायला न्यायची गरज नाही, आणि खरंच आता न्यायची गरज नाही. एकदा इथून एकदा साईडनी हे झालं ना, त्याचे गार्ड झाले ना असे साईडचे, की सेफ्टी गार्ड, की मग टेन्शन नाही. मग काय होणार, टायगरला इथंच आणणार वरती, खाली घेणारच नाही आता. फिर इथंच, आणि इथंच बस शुद्ध हवा खात आहे ना बाबली. ए बाबली, टायगर जास्त कॉर्नरला जायचं नाही. चल घर जायचं का? ए चल हो इकडं. लय मोठाच तू खतरों का खिलाडी आहेस, तू माहिती आहे आम्हाला. चल उतार, चल उतार, हळू चल, हळू हळू. बघा इथून हे उतरताना हीच फक्त भीती आहे. ही जी समोरची बोळी आहे ना, इथं समोर जाळी नाही लावले. चलो तो वीरा भाई, मैं पेंटर को खाली बोले कि तुम आ जाओ, हमारे तुम्हारे 2 साथी हम दे देंगे, है ना. तो आयडिया देगा तो आप लगाएंगे ना. हां, तर मित्रांनो हे बघा, आम्हाला कलरला पण कारागीर मिळालेत का. ते बोलले आम्ही कलर पण तुम्हाला लावून देऊ, फक्त आम्हाला कसं कसं काय ते. हां, आज नहीं लगवाएंगे, 15 दिन 20 दिन के बाद लगवाएंगे, लेकिन बुक करके रख दिया. हाँ, तो इनको क्यों छोड़े भाई, इधर उधर जाने से अच्छा इधर ही आ जाओ ना काम. तो तू भी लगाएगा कलर? नहीं, ये तो बढ़िया है सबसे. लगाएंगे. तर म्हटलं चला आता त्यांना आपण इकडे तिकडे जाणार, आणि त्यांना आम्हाला त्यांची सवय झालेली आहे, तर बाहेरून कोण हे आणायचे. तर त्यापेक्षा हे कसे आता हे आपल्या घरच्यासारखी कामं पण करतात, म्हणून ते बोलले की आम्ही लावू, आम्हाला फक्त पेंटरनी कलर बनवून द्यायला सांगा कसं कसं, आणि ऑइल पेंट वगैरे असं ते असं काय असेल ते आम्ही करू बोलले. म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, त्यांना एक रोजगार मिळेल आपल्यामुळं, आणि इकडे तिकडे जातील त्यापेक्षा करू दे. अजून इथंच किती दिवस काय काम करायचे तेव्हा करतील, आहे ना तब तक. और तू किधर जाएगा? क्या रे? बहुत काम है अपने पास आंटी, सच्ची बता. बहुत काम है. आंटी की याद आएगी ना तेरे को. अरे बोलेगा ये ऐसी औरत कभी मिली नहीं हमको आज तक. हर एक कॉन्ट्रैक्टर मिलता था, लेकिन ये औरत ने हमारा पूरा दिमाग घुमा दिया है. एवढं त्यांचं डोकं फिरवायची काम आहे, त्यांच्यासारखी मागच असते मी ना, त्यामुळे ते परेशान झाले. म्हणतात काय आंटी तू आम्हाला नुसती बसून देत नाही जरा सुद्धा. असं चला, काय झालं काय झालं. आतू आली ना, जा आतूच्या बाजूला बस, जा वरती, जा आतूच्या इकडे, जा वरती बस, जा जा जा. हा बसा बसा. आतूची पप्पू पण घे तागुली. आतूची पप्पू घे, पप्पू पुढे पप्पू. आतूची पप्पू घे, पप्पू हे बा, पप्पू घे. आतुली खाऊ आणलंय ना टायगर, हे बा खाऊ आणलंय ना तागुडी. तू खाणार हां हां खाणार. तुला खायचंय टायगरची आतू आली. इकडे काय आहे थांब, बॉल आहे वाटतेचा. इकडे बॉल गेलाय, बऱ्याच दिवसांनी त्याला बॉल भेटलाय, पण तो कुठे गेलाय काय माहिती. जाऊ द्या, काढून देते. आणि मित्रांनो पसारा बघा, संध्याकाळची वेळ आहे आणि आम्हाला भांडी घासायची आहेत, आणि अशात आमच्या आतू आलेल्या आहेत, आमच्या ताई. तर त्यांना म्हणलं बघा आमची कंडिशन किती डाऊन झालेली आहे. झोपडीमध्ये या, आमच्या झोपडीमध्ये. टायगर पण खुश आहे. राहा तिकडं जरा, बॉल नाही आहे. चल निघ लवकर तिकडं, त्याला बॉल पाहिजे तुला. हे बघा मित्रांनो, आमच्या फ्लोरिंग झालेल्या आहेत, आणि सगळा कचरा आहे. कारण आज कचरा काय माहिती आहे का, तिकडे बाहेर आउटसाईडला प्लास्टर चाललाय ना, म्हणून. तर हा रूम पूर्ण ओकेच झालाय आता. फक्त या शेवटच्या आता बॉर्डर पट्टी लावत आहेत तेवढंच. ते झालं की मग मी तुम्हाला उद्या चांगला मस्तपैकी दाखवेल कसं झालंय. तर किचन तर एकच नंबर झालं आहे बघा. किचन पण मी तुम्हाला उद्या चांगला स्वच्छ झालं ना हा मग दाखवेल. आता सध्याला यांचं अजून थोडंसं काम बाकी आहे, फिनिश करतायत. शेवटचं म्हणजे हे करतायत, थोडीशी रिपेअरिंग राहिले ती करतायत. आणि ही लोक बघा इकडे काय करतायत. हे बघा खिडकीच्या इकडे परांची बांधून चाललंय यांचं प्लास्टरचं काम. किचन मस्त बनवलंय. या इकडे पण असं हे बनवलं त्यांनी, मला मटकं वगैरे ठेवायला. हा वॉश बेसिन आहे, झालेला आहे, पण त्यांनी आता पुट्टे का टाकले, ती लोक काम करतात ना रेती वगैरे पडू नये म्हणून. काल किचन ट्रॉलीवाला सुद्धा आलेला, त्यांनी पण माप घेतलाय. आता बघू, अजून एकाला बोलवलंय बजेट सगळ्यांचा काढायचा. आणि हा बघा,
हा रूम पण क्लिअर झाला आहे मस्तपैकी. फ्लोरिंग एकच नंबर लावलेली आहे, छान झालेली आहे. हे बघा हा रूम एकदम क्लीन झाला है ना, चकाचक. आता राहिले ते ह्याच्या कडाप्पे आलेले आहेत ते पण लागणार. मग हे झालं की मग रूम कलरला मोकळा झाला. तर इकडे बघा हे बाथरूम पण झालं आहे. आता ही थोडीशी कटिंग राहिली ती पण आता ती लावतायत, झालं त्यांचं ते पण चालू झालं आहे. आणि ही झालेली आहे, हे पण झालेलं आहे. तर आमच्या प्लंबरनी इथं बघा काय उद्योग करून ठेवला आहे. ह्या 2 टाईल तोडल्यात त्या प्लंबरनी. फक्त 1 इंच कमोंड आहे ना, 1 इंच फक्त हे होत होतं, कमी पडत होता. तो 1 इंचासाठी त्यांनी 2 टाईल तोडायलाच लावले. नाही म्हणतो माझं काम मी माझ्या फिनिशिंगमध्ये करून जाणार, मला कोणी नंतर बोललं नाही पाहिजे असा तो मतिमंद. तो म्हटलं जाऊ दे बाबा त्याचं काम करू दे, त्याला कसं करतोय तो. तर त्यांनी तसं केलं. म्हणतो नाही मी 1 इंचासाठी नंतर पाय वगैरे दुखणार बसल्यावरती, म्हणून त्यांनी तसं केलं. आणि आम्ही कमोड कसं आणलं आहे, वॉलमध्ये आणलं, म्हणजे भिंतीमध्ये जाणारा आणलेला आहे, असं जमिनीवरचा नाही आणलेला आहे. आणि हा बघा बाथरूम आमचा एकच नंबर बाथरूम पण झाला आहे मस्त. फ्लोरिंग पण मॅच केले, फ्लोरिंग ह्याला मॅच केलेली, ह्याला ग्रे कलरला. आणि हे बाहेर आम्ही ही अशी हे दिलेली आहे या भिंतीला. आता सगळं झाल्यावर दाखवाल, पण असं अधूनमधून पण दाखवते सारखं. या इकडे पण फ्लोरिंग छान झाले. आता हे तुम्हाला अंधारात समजणार नाही, जेव्हा लाईट लागेल ना तेव्हा समजेल. तर ह्या भिंतीला पण तसे झालेले आहे, तिकडे पण तसं झाले. आणि हा एक रूम माझा बेडरूमचा राहिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सगळा कबाडखाना करून ठेवला आहे त्यांनी. त्याचं थोडंसं काम चालू आहे म्हणून राहिलं आहे. तर हा पण लास्टला घेणार आहे. म्हटलं हा लास्टला घ्या, सगळ्यात तर काय छोटा आहे, याला फ्लोरिंगच करायची आणि खिडकी लावायची. तर हा नंतर घ्या, पहिले हे एक क्लिअर करत घ्या. आता हे क्लिअर केल्याच्या नंतर तो रूम करायला जाणार. माझा फोन वाजतोय तिकडे, कोणाचे तर पार्टीचे फोन चालले सगळ्या म्हणजे काय काय. थांबा मी बघते हा फोन कोणाचा येतो येतो. चला मित्रांनो आता आपण वरती जाऊया माळ्यावरती आणि तिथून बघूया यांचं कसं प्लास्टर चाललंय ते. तर इथून आता जाते. हो वरती बाकीच आहे आपलं. हे इकडं फक्त एक भिंत केलेली आहे, त्याची पण दाखवली मी. आणि इथून बघूया चला. टायगरला का आता आणत नाही, टायगरला ठेवलं आहे बांधून. काम चालू सारखं सिमेंटमध्ये, पाय सारखे सिमेंट चिकल्या होतील पायाला. टायगरच्या पप्पांना चिकल्या झाल्या पायातल्या ते सिमेंटमुळे. ह्याचा तर पाय असे कडक कडक झाले धुताने. हे बघा इकडं आहेत, हे बघा आमची मिस्त्री. बघा किती रिस्की काम आहे की नाही. हे बघ मिस्त्री, मजा आ रहा है? अरे खूब मजा आ रहा है, खूब ना. ऐसा लग रहा है कि आप हवा में तैर रहे हैं ना. हाँ स्विमिंग पूल में. स्विमिंग पूल में. हाँ. हे नया मिस्त्री आलेत कालपासून आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे भावच आहेत वाटतं. दोघांचा चेहरा सेम दिसतो. भैया आहे ना दोनों, भाई भाई है ना दोनों. हो अरे आप साडू साडू आहे काय. अच्छा अच्छा. हे बघा एवढं आहे आता राहिले फक्त ही एवढी इकडची लाईन आहे अजून, पण बरीच आहे बरीच आहे. त्याच्यानंतर मग आउटसाईड बाकी आहे अजून असं आहे. तर असं राहिलं आता, होईल अजून 3-4 दिवस तरी पकडून चला या प्लास्टरला. आणि त्यानंतर मग येईल ह्या फ्लोरिंगवरती असं. चला मित्रांनो, आवाज येतोय. इलेक्शनच्या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत, रिक्षांवर ते भोंगे लावलेले आहेत. या आम्हाला मत करा, येऊन येणार कोण, निवडून येणार कोण, असं तसं चालूच आहे सगळ्यांचा प्रचार. बघूया आता कोण येणार ते 16 तारखेलाच आपल्याला कळल. तर असं ठीक आहे, कोणीही येऊ द्या, फक्त आपल्या विभागाचा विकास करा बस, बाकी काही नाही. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तोपर्यंत